नमस्कार मैत्रिणींनो, बघा मी इथे फ्री शिवण क्लासमध्ये बघा आज इथे नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि तो व्हिडिओ म्हणजे मी इथे बघा हे जे कटोरीचं ब्लाऊज आहे, तर ही कटोरीचे ब्लाऊज मी इथे कशा प्रकारे इथे शिवलेलं आहे. आणि इथे बघा स्टेप बाय स्टेप आणि ट्रिक्स आणि टिप्स आहेत मी इथे कशा प्रकारे हे पटकन शिवणार आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे बोटनेकचं ब्लाऊज आहे आणि हे मी इथे कशा प्रकारे पूर्ण त्या ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहे, तर तो व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता हा पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पण इथे तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचं असेल तर पटकन अशा प्रकारे हे ट्रिक्स वापरून आणि टिप्स वापरून आणि फिटिंगला पण खूप सुंदर असं हे ब्लाऊज बसणार आहे. तर ते कशा प्रकारे शिवायचं तर ते मी इथे तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. तर इथे बघा मी सर्वात आधी इथे बघा इथे क्रॉसपट्टी इथे जोडून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी फ्रंट साईडचा भाग आणि कटोरी पण जोडून घेत आहे. आता इथे हे जे आहे हे मेन फॅब्रिक आणि कापड आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. तर मी इथे सर्वात आधी मी इथे बघा सर्व इथे जे मी समोरचा जो भाग आहे कटोरी आणि फ्रंट साईड आणि क्रॉसपट्टी ते सर्व अस्तर आणि मेन फॅब्रिक एकाला एक जोडून घेणार आहे, जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे पटकन शिवणं होणार आहे. तर मी आधी पूर्ण ब्लाऊजचं जे पार्ट आहे त्याचे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे. तर हे बघा हे फ्रंट साईड आहे आणि इथे बघा हे पूर्ण राऊंडला मी इथे शिलाई करून घेत आहे. आणि व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे. आणि जो उरलेला कापड आहे तो नंतर कट करून घ्यायचा आहे. तर त्याप्रमाणे मी इथे बघा सर्व पार्ट्स इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे. आणि पटकन असे 5 ते 10 मिनटात आपले सर्व पार्ट्स जोडून होणार आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे हे मला इथे आज हे इथे हे मी शिवत आहे. तर हे बघा हे जे ब्लाऊज आहे अर्जंट द्यायचं असल्यामुळे मी इथे इथे आज शिवत आहे. तर बघा इथे पटकन असतं हे एका तासात इथे ब्लाऊज मी कसं शिवणार आहे तर ते इन डिटेल व्हिडिओवर तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर इथे बघा इथे जो मेन फॅब्रिक आहे तो एक्स्ट्रा राहिलेला आहे, तर तो इथे कापून घ्यायचा आहे. आणि आपली जी कटोरी आहे ते व्यवस्थित बघा इथे व्यवस्थित आकार आलेला आहे. आता इथे बघा जे फ्रंट साईड मी इथे जोडून घेतलेले आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला सरळ साईडने पुन्हा प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. आणि ही क्रॉसपट्टी आतमधून लावायची आहे. त्यामुळे मी इथे ही क्रॉसपट्टी पूर्ण पॅक करणार नाही आहे. तर इथे बघा हे जे दोन्ही आपण प्रेस शिलाई करून घेतल्यानंतर दोन्ही क्रॉसपट्टी एकाला एक जोडून घ्यायची आहे. आणि इथे बघा व्यवस्थित एक जो एक्स्ट्रा कापड आहे मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा आहे. आणि ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला कटोरीला जोडून घ्यायची आहे. आता इथे बघा ही जी कटोरी आणि फ्रंट साईडचा भाग मी इथे आधी जोडून घेत आहे. तर कटोरी आणि फ्रंट साईडचा भाग जोडताना आपल्याला कुठल्याच प्रकारचे ते कापड ओढायचा नाही आहे. ते एकाला एक बरोबर व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा मधोमध आपल्याला हे करायचं आहे आणि मधोमध करून मोजून घ्यायचं आहे. आणि ते आपल्याला 1 इंचचे टक्स करून घ्यायची आहे. तर मी ते 1 इंचावर मार्क करून घेतलेलं आहे आणि वरून 2.5 इंचावर इथे टक्स करून घेतलेली आहे. बघा ही कटोरीची टक्स छान आलेली आहे. त्यानंतर अर्धा कापड एका बाजूने आणि अर्धा कापड दुसऱ्या बाजूने जोडून मी इथे बघा एक शिलाई पुन्हा करून घेतलेली आहे. मग कटोरी ही असा तयार झालेली आहे आणि दोन्ही कटोरीसुद्धा इथे तयार झालेले आहे. आता इथे मी बघा थोडा एक्स्ट्रा कापड आहे तो इथे कट करून घेणार आहे आणि इथे आपल्या क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे बघा क्रॉसपट्टी लावण्याच्या आधी आपण ही जे 2 भाग आहे मोजून घेतलेले यासाठी आहे की आपले जे क्रॉसपट्टी ही वर खाली होणार नाही आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या व्यवस्थित लागणार आहे. आता इथे क्रॉसपट्टी ही मी आतमधून लावत आहे, म्हणून मी इथे जो पूर्ण कापड आहे तो आतमध्ये घेतलेला आहे आणि वरून क्रॉसपट्टी इथे अटॅच करत आहे. बघा इथे जो कापड आहे मेन फॅब्रिक आणि जो अस्तर आहे आपल्याला दोन्ही साईडने वेगवेगळा घ्यायचा आहे आणि आतमध्ये जो कापड आहे तो टाकायचा आहे. आता इथे बघा ही क्रॉसपट्टी लावून झालेली आहे आणि ही आतमधून मी लावलेली आहे. तर बघा आता याची लांबी इथे 14.5 आलेली आहे. आणि इथे बघा आता ही जी दुसरी क्रॉसपट्टीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला लावून घ्यायची आहे. बघा एक भाग आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि वरून जो जेवढाही कापड आतमध्ये दाबायचा आहे आणि वरूनसुद्धा बघा शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे ही जी क्रॉसपट्टी आहे ती आतमधून लावायची आहे. तर जो मेन फॅब्रिक आणि अस्तर मेन फॅब्रिक आपल्या खालच्या बाजूने घेतला तर अस्तर आपल्याला वरच्या बाजूने घ्यायचं आहे. आणि इथे जे मधोमध जो एवढा कापड आपला तो आतमध्ये दाबायचा आहे. आणि अशा प्रकारे बघा ही दुसरी पण क्रॉसपट्टी मी इथे तयार करून घेतलेली आहे.
आपल्या दोन्ही क्रॉसपट्ट्या इथे तयार झालेल्या आहे. आणि इथे बघा आता इथे बघा कटोरीचा आकार पण छान आलेला आहे आणि दोन्ही कापड आहे व्यवस्थित आलेले आहे. बघा इथे क्रॉसपट्ट्या व्यवस्थित आलेल्या आहे. आता इथे आपल्याला इथे जी हुकपट्टी आहे ती लावून घ्यायची आहे आणि आळपट्टी लावायची आहे. तर मी इथे सर्वात आधी आळपट्टी लावून घेत आहे. तर आळपट्टी मी इथे उलट्या बाजूने लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला वरून आळ करायला सोपी जाणार आहे. तर मी इथे बघा इथे मी मशीनचे आळे करणार आहे, यासाठी मी इथे ती पट्टी उलट्या साईडने लावून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला बारीक शिलाई घ्यायची आहे आणि इथे 5 ते 6 घरं आपल्याला करून घ्यायची आहे. तर मी इथे 6 घरं याची करणार आहे. तर बघा मी इथे 5 ते 6 घरं इथे करून घेत आहे. आता ही जी घरं झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने आपल्याला हुकपट्टी लावून घ्यायची आहे. आता मी दुसऱ्या साईडने बघा हुकपट्टी ही सरळ साईडने लावायची आहे. तर सरळ साईड घेतलेला आहे आणि इथे हुकपट्टी लावून घेत आहे. तर हुकपट्टी लावायची आधी आपल्याला पूर्ण कापड आतमध्ये दुमटायचा असतो. तर मी इथे बघा हा जो कापड आहे त्याला इथे बारीक शिलाई करून घेत आहे आणि हा जो कापड आहे पूर्ण आतमध्ये दुमटून घ्यायचा आहे. तर मी पूर्ण इथे आतमध्ये दुमटून घेतलेला आहे आणि हिची कच्ची शिलाई नंतर तुरपाई केल्यानंतर उकळून घ्यायची आहे. तर बघा आपले दोन्ही भाग तयार झालेले आहे आणि दोन्ही भागाला हुकपट्टी आळपट्टी लावून झालेली आहे. बघा इथे बरोबर आलेली आहे. तर इथे बघा मी थोडं एक्स्ट्रा कापड आहे तर इथे मागे पुढे झालेले असल्यामुळे गळ्याचा आकार व्यवस्थित देत आहे, म्हणजे इकडे आपला गळा हा दोन्ही साईडचा व्यवस्थित होणार आहे आणि ते शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे दोन्ही साईडचा व्यवस्थित गळ्याचा आकार आलेला आहे. बघा इथे व्यवस्थित गळ्याचा आकार आलेला बघा गोल असा आकार आलेला आहे. आता इथे आपल्याला इथे बघा छान आकार आलेला आहे. आता मी इथे जी तिरपी पट्टी 1 इंच घेतलेली आहे, इथे मी आता पायपिंग करून घेणार आहे. तर इथे पायपिंग करून घेण्यासाठी मध्ये पट्टी ही डबल घ्यायची, डबल दुमटायची आहे आणि इथे बघा हलकीशी आपल्याला कुठल्याच प्रकारचं ओढायचं नाही आहे आणि हलक्या हाताने ही पट्टी लावून घ्यायची आहे. आणि इथे बघा एक्स्ट्रा जो कापड असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे छोटे छोटे टक्स करून घ्यायचे आहे आणि इथे बघा अशा प्रकारे थोडा कापड आतमध्ये दुमटून पायपिंग करून घ्यायचे. बघा मस्त अशी बारीक इथे पायपिंग येत आहे आणि हा सिल्कचा कापड असल्यामुळे इथे छान अशी इथे बारीक इथे ही पायपिंग येत आहे. तर इथे बघा जो शेवटचा कापड आहे तो फुल आतमध्ये करून घ्यायचा आहे. तर बघा इथे छान पायपिंग इथे तयार झालेली आहे. त्यानंतर इथे दुसऱ्या साईडची पण मी इथे पायपिंग इथे करून घेत आहे. आता इथे बघा दुसऱ्या साईडची पायपिंग अशाच प्रकारे करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडची बघा इथे पायपिंग झालेली आहे. फक्त जो हा समोरचा भाग आहे तर बघा मी इथे फक्त 10 ते 15 मिनटात तयार केलेला आहे. तर आपण जर ही ट्रिक्स वापरली, आपण जर अस्तर आणि मेन फॅब्रिक आधी जोडून ठेवला आणि मग नंतर पटकन पार्ट जोडले तर आपलं ब्लाऊज हे शिवून लवकर होणार आहे. तर बघा इथे छान प्रकारे कटोरी पण आलेली आहे आणि बघा दोन्ही भाग व्यवस्थित तयार झालेले आहे. आता इथे मी मागच्या साईडचा गळा लावणार आहे. तर आता इथे मला बोटनेकचा गळा शिवायचा आहे, कारण हे बॅक साईडनं पूर्ण वर्क आलेलं आहे, त्यामुळे इथे मी बोटनेकचा गळा इथे शिवणार आहे. तर बघा इथे मी आधी खालच्या साईडने शिलाई करून घेत आहे, जेणेकरून गळा हा इकडे तिकडे घसरणार नाही, कारण हा थोडा सिल्की कापड आहे आणि इथे आपल्याला जो बोटनेक गळा शिवायचा आहे तर तो इथे आकार ऑलरेडी दिलेलाच आहे. तर इथे बघा हा जो आकार दिलेला आहे तर मी इथे बघा बोटनेकच्या गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे टक्स करून घ्यायचे आहे आणि इथे बघा हा जो कापड आहे दुमटून घ्यायचा आहे. समोरच्या साईडने मी इथे दुमटून घेत आहे आणि आता बघा इथे छान असा आपला बोटनेक गळा तयार झालेला, गोलाकार छान आलेला आहे. बघा थोडा इथे पसरटच इथे घेतलेला आहे, म्हणजे हा तो बोटनेक आकाराचा गळा मी इथे घेतलेला आहे आणि हा गळा मी इथे 5 इंच इथे घेतलेला आहे. तर इथे बघा जे वर्क आहे पूर्ण वर्क ते पाठीच्या बाजूला आलेलं आहे आणि इथे जो गळा आहे त्या गळ्याला वरून मी इथे प्रेस शिलाई करून घेत आहे. तर बघा जो मागच्या साईडचा गळा बॅक साईडचा गळा आहे बघा अशा प्रकारे इथे तयार झालेला आहे. त्यानंतर इथे बघा खालच्या साईडने सुद्धा प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि 2 टक्स करून घ्यायचे आहे. 2 टक्स यासाठी करायचे आहे की जर हे जे ब्लाऊज आहे मागून वर जायला नको आणि कुठली फिटिंगसुद्धा बिघडायला नको, म्हणून मी इथे 2 टक्स इथे याला करून घेणार आहे. तर इथे बघा ही जी
प्रेस शिलाई मी आधी करून घेतलेली आहे। आता इथे मी 2 टक्स करून घेत आहे आणि हे ज्या 2 टक्स आहे ते आपल्याला 5 इंचपर्यंत करून घ्यायचे आहे आणि इथे बघा 5 इंचवर करून घ्यायचे आहे आणि इथे दुसऱ्या साईडनी पण इथे 5 इंचची टक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बघा मी इथे दोन्ही टक्स करून घेत आहे। तर बघा हा जो मागचा भाग आहे मी इथे 10 ते 15 मिनिटात तयार केलेला आहे। बघा पटकन असा हा मागचा भाग पण तयार झालेला आहे। आता साईडला जेवढा कापड शिल्लक आहे तेवढा आपल्याला एक्स्ट्रा कापायचा आहे, पण मी इथे आधी शिलाई करून घेत आहे आणि मग जो एक्स्ट्रा कापड राहिलेला आहे तो कट करून घेणार आहे। तर इथे जे आपण ही जी शिलाई आहे ही राऊंडला शिलाई यासाठी करून घ्यायची आहे जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि इथे आपली जी फिटिंग आहे ती व्यवस्थित येणार आहे। तर मी पूर्ण इथे राऊंडला शिलाई करून घेत आहे। आता बघा एक्स्ट्रा जो कापड आहे तो मी इथे कट करून घेत आहे। आता इथे बघा मागचा सुद्धा भाग आपला तयार झालेला आहे। आता इथे बघा जो मोंडा आहे तो मोंडासुद्धा मी थोडा इथे कट करून घेत आहे। आता बघा हा जो मागचा भाग आहे इथे पूर्ण तयार झालेला आहे। आता मी इथे बघा जे बाह्या आहे ते आपण सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तर मी इथे बाह्यासुद्धा तयार करून घेतले। आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे, तर मी इथे शोल्डर जोडत आहे। तर बघा शोल्डर जोडण्यासाठी बघा इथे मी डबल शिलाई करून घेतलेली आहे। आता इथे मी याला बाही जोडून घेत आहे। तर इथे बघा ही जी बाही आहे मी ही बाही याला मधोमध शोल्डरपासूनच जोडून घेणार आहे जेणेकरून आपलं शोल्डर हे खांद्यावरच राहणार आहे आणि इकडे तिकडे मागे पुढे शोल्डर जाणार नाही आहे। आता इथे बघा बाही जोडण्याच्या वेळेस एवढी काळजी घ्यायची आहे की बाही ही आपल्याला शोल्डरपासूनच जोडायची आहे जेणेकरून शोल्डर आपलं हे मागे पुढे होणार नाही आणि ब्लाऊज चढ उतार होणार नाही। तर इथे बघा ही जी बाही इथे लावून झालेली आहे, बघा छान अशी बाही इथे मी लावलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे बघा मी हे आतमधून शिलाईचं ब्लाऊज शिवणार आहे। तर मी इथे बघा सरळ साईडने आधी शिलाई करून घेत आहे आणि नंतर उलट्या साईडने मी उलटे करून मग फिटिंगची शिलाई करून घेणार आहे जेणेकरून ब्लाऊजची त्यामुळे फिनिशिंग छान दिसणार आहे। बघा आता इथे दुसऱ्या साईडची बाही पण मी इथे बघा शोल्डरपासून मधोमध लावून घेत आहे आणि जे मागचा भाग आहे तो आपल्याला उथळ घ्यायचा आहे, म्हणजे जे आपण खोल भाग कापलेला आहे बाहीचा तो आपल्याला समोरच्या साईडने घ्यायचा आहे आणि जो उथळ भाग आहे तो आपल्याला मागच्या साईडने घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बाही लावून घ्यायची आहे जेणेकरून बाही इकडे चढ उतार होणार नाही आणि फिटिंगला पण ब्लाऊज छान बसणार आहे। तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे डबल शिलाई पण करून घेणार आहे। आता बाही लावण्याच्या वेळेस आपल्याला ती ओढायची वगैरे नाही, तर बरोबर तशाच प्रकारे लावून घ्यायची आहे जेणेकरून ती फिटिंगला छान बसणार। तर बघा इथे बाही 10 इंचची बाही तयार झालेली आहे, शोल्डर पण 2 इंचचं झालेलं आहे। आता इथे बघा इथे पण सरळ साईडने एक शिलाई करून घ्यायची आहे, नंतर फिटिंगची आपल्याला कापड उलटा करून फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा इथे मी उलटा कापड केलेला आहे। आता बघा आतमधून ही शिलाई करून घ्यायची आहे। आता ही आधी मी एक शिलाई करून घेत आहे, त्यानंतर मी इथे फिटिंगची शिलाई ब्लाऊजला मोजून करून घेणार आहे। तर बघा इथे बरोबर हे माप आलेलं आहे। बघा अशा प्रकारे मी इथे शिलाई करून घेत आहे। तर बघा बरोबर मधोमध ही शिलाई आलेली आहे आणि इथे मोंड्याला पण व्यवस्थित शिलाई आलेली आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडची पण मी इथे एक शिलाई करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला फिटिंग मोजून घ्यायची आहे आणि फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे। तर मी इथे 3 ते 4 शिलाई इथे करून घेणार आहे। बघा हे पण मधोमध बरोबर आलेली आहे। तर इथे मी ब्लाऊजचं मी इथे गोलाई मोजून घेत आहे आणि व्यवस्थित तेवढीच इथे शिलाई करून घ्यायची आहे। तर फिटिंगची शिलाई करण्यासाठी इथे ब्लाऊजचा मी इथे यूज केलेला आहे, कारण की इथे ब्लाऊजच मला मापायला कस्टमरने दिलेला असल्यामुळे मी ब्लाऊजवरूनच माप घेत आहे आणि ब्लाऊजची फिटिंग करून घेत आहे। तर अशा प्रकारे आपण सुद्धा ब्लाऊजवरूनच फिटिंग करू सुद्धा शकतात। तर इथे बघा आता ही फिटिंग झालेली आहे आणि बघा हे ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे। आता कमरेची पण फिटिंग अशाच प्रकारे करून घ्यायची आहे। तर कमरेची फिटिंग जर थोडी कमी झालेली असेल तर कमरेच्या फिटिंगला पण शिलाई करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे मी इथे ब्लाऊजची फिटिंग करून घेत आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असं हे मी एका तासात हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि इथे बघा फिटिंगसुद्धा छान आलेली आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे।
तर तुम्हीसुद्धा तुम्हाला जर अशा प्रकारे लवकर ब्लाऊज शिवायचं असेल तर ही ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्हीसुद्धा पटकन असं हे ब्लाऊज इथे शिवू शकता। आणि बघा ह्या ब्लाऊजची मी इथे कटिंग इथे मी लाईव्हमध्ये मी घेतलेला आहे व्हिडिओ, तो माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे। तर तुम्हाला जर त्याची कटिंग बघायची असेल तर कटिंगसुद्धा तुम्ही नक्की बघू शकता। तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगाल। धन्यवाद।